विश्वास नागर, वडूस राहणार, गाव हेरळवाडी. माझा असा अनुभव म्हणजे त्या जे कॅन्सरचा आता त्यांनी सांगितलं त्या मावशींनी, त्याच्यावरून मला असं वाटलं मी जर जास्त लवकर स्वामी सेवेत असते तर आज माझे आई वडील माझ्यासोबत असते. मी तेव्हापासून जी डोळ्यातून पाणी येते, मी आरती मला त्यांची एवढी आवडते त्यांच्या आवाजावरून. मी असं उत्सुक असते फार की कधी म्हणते कधी सुरुवात करतात आरतीला. पण आता आई वडील गेल्यापासून 8 वर्ष झाले माहेरचा एक म्हणजे उमरा चढलेलो नाही. आम्ही दोघी बहिणी आहे आणि एकच भाऊ आहे. मी प्रत्येक राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला स्वामींनाच ओळखते, त्यांनाच राखी बांधते. आणि काही दिवसानंतर म्हणजे माझ्या वडिलांचा एवढा धाक होता की मी सारखी घ्यायचे त्यांना की तुझे वडील खूप कडक आहेत आणि दर 8व्या दिवशी ते वडूस लावून व्हिजिट करायचे मुलगी कशी आहे पाहण्यासाठी. पण ज्या दिवशी माझे वडील गेले तसं माझं छत्र हरवलं आणि म्हणजे तरी असं विचित्र वागायला सुरुवात केली. मी शेवटी दादांना भेटले, म्हणजे मी माझा प्रसंग काय झाला होता ते सांगितलं, मी शेवटच्या दिवशी काय केलं होतं ते. तेव्हा दादा म्हणले तुम्ही हा प्रकार करू नका परत कधी. आणि म्हणजे ते म्हणजे मला माळकरी नवरा आहे म्हणून असं म्हणजे आमच्या घरातले आता बरंच इथं बसले, आमच्या सासऱ्याच्या बहिणी त्यांच्या सुना वगैरे पारायणाला. मला अभिमान वाटतो की माझे सासू सासरे एवढे कष्ट करतात पण ते कधी म्हणत नाहीत की तू असं म्हणजे मुलाला एक वेळ म्हणतील की तू घरातनं बाहेर जा, पण मला म्हणतात मी तुला सांभाळणार, असे माझे सासू सासरे. पण मी एकच असं तारक मंत्राचं हे केलं की मिस्टरांना खूप नॉनव्हेजचं वेळ असायचं आणि मी चानामृताची एवढी पारायण केली. नेमके वडूच्या स्वामींच्या मंदिरात गेल्यावरती ते मला सोडले आणि येताना नेमके खाऊन आले आणि मी त्यांना म्हणलं चला स्वामींच्या पाया पडायला, तर ते येईनात. आणि माझी मोठी मुलगी एवढी हुशार आहे की तिने ओळखलं आणि तिने मला सांगितल्यावरती मी मुलं जेवायला घालत होते आणि घरी आल्यानंतर ना 4 मुलं येणार होती. मी त्यांना काही जेवायला बोलवलं नाही. मी अक्षरशः माझा कपाळमुख होईपर्यंत मी स्वतःलाच मारून घेतलं त्या दिवशी, ज्या दिवशी माझं पूर्ण झाले 11 गुरुवारचं. आणि त्यानंतर मी असं ठरवलं की तारक मंत्राचं पाणी जोपर्यंत हा माणूस गळ्यात माळ घालत नाही तोपर्यंत ह्यांना पाजायचंच. आणि आजपर्यंत तो माणूस माझ्याकडे म्हणतो आज पाणी दिलं नाही तुम्हाला. मग त्यांनी आता 1 वर्ष गेल्या फेब्रुवारी महिन्यात स्वतः अचानकच गेले. मी आपली गेली होती ढोळा जेवण मैत्रिणीच्या इकडे आणि तिथून फोन केला पंढरपूरला जाऊन की मी सगळे माझं जे कपडे नवीन घालून गेले होते सगळं पाकिट वगैरे सगळे, कारण ज्वेलरी आहे, ज्वेलरीवाल्यांना म्हणजे म्हणून नाही तसं पण जास्त अभिमान असतो. आणि आम्ही खात्यातली माणसं म्हणजे पोलीस खात्यात माझे वडील होते, पण कसं चुकून गेलंय काय माहित नाही, स्वामींची इच्छा असेल. आणि त्यांनी तिथं जाऊन सगळे कपडे वगैरे सगळं नवीन घेतलं मसोडमध्ये आणि सगळं पाण्यात टाकून दिलं. त्यांचे मित्र म्हणतात अहो वहिनी म्हणजे मित्र ह्यांना आबा म्हणतात, ते म्हणले अहो आबा हे घालतात. त्यांनी मला तिथून व्हिडिओ कॉल केलाय, विठ्ठलाला दाखवतायत हे बघ मी माळ घालतोय. त्यांनी माळ घातली अक्षरशः. माझा हा स्वतःचा इतका मोठा अनुभव आहे की त्यांनी नॉनव्हेज आता शेजारी बसणार असेल ना तर ते म्हणतात तू आरामशीर खा पण मी बघतो तुझ्याकडे, म्हणजे ते स्वतः बसतात. मित्र आता आहेत, मित्र परिवार असल्यामुळं जावं लागतं चल की म्हणल्यावरती पहिल्यापासूनची सोय हे केली. पण आता ते म्हणतात नाही मी नाही घालणार तर नाहीच घालणार मी आता खाणार नाहीच. आणि कुणाला आणून द्यायचं असेल सासरे म्हणतात तुम्ही सगळ्यांनी घ्या तुम्हीच राहिलंय तेवढं मी पण माळ घालतो. कारण माळकरी मी म्हणजे माझा पण एक शब्द चुकून गेला होता सासऱ्यांना की तुम्ही माझं लग्न फसवून केलं तुमच्या मुलाशी, तर ते पण चुकून म्हणले हा फसवलं. पण ते आजपर्यंत म्हणतात की मी तुला चुकीचा शब्द वापरला, पण ते म्हणतात तू करून दाखवलं, त्याला काहीतरी करून सुधरवलंस की तू त्याला माळ परत घालून दाखवली. त्यांनी लग्न होण्यासाठी माळ घातली होती पण तू परत त्याला माळ घालायला लावली. आणि माझी लहान मुलगी एवढी रडती येताना की मला स्वामींच्या इथं आणखी आणि मी काय करत नाही म्हणून. आज येताना ती मला म्हणली जा आणि येताना स्वामींचा प्रसाद घेऊन एक खाऊ म्हणून. मी रोजच नेते पण तिला सकाळी 6 वाजता ती मिस्टरांबरोबर घरी जाते असल्या थंडीत. 4च वर्षाची मुलगी आहे पण ती मला म्हणली तू कर स्वामी आहेत. आणि काल म्हणत होती लक्ष्मीच्या पावलांनी मिस्टर कधीही पैसे अकाउंटलाच टाकतात हातात आणून घेतात आणि काल स्वतःच आणून दिलं आणि मलाच म्हणतात मंडळ तुमचे आभारी आहे. मी म्हणायचं का तुम्ही म्हणायचं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.